तर आठवडी बाजारामधून आज काय काय खरेदी केली तेच मी आज तुम्हाला दाखवते। आमच्या इथं ना एके ठिकाणी आठवडी बाजार भरला होता, तिथं आम्हाला जायचं होतं, पण त्या अगोदर संध्याकाळचं चहा पाणी वगैरे इथं चालू होतं माझं। चहा केला, मस्त असा चहा घेतला, मुलांना चहा बिस्किट दिलं आणि मग आम्ही निघालो आठवडी बाजारला। तर आमच्या इथं ना बाजार वगैरे भरत नाही, रोजच मंडई असते आणि असा आठवड्याचा बाजार ठरलेल्या वाराला असं काही नसतं। मग म्हणलं की आता बाजार भरलेलाच आहे तर ऑफर असतील, कारण तिथं लिहिलेलं होतं ना त्या पोस्टरवरती की पालेभाज्या 15 रुपयाला, प्रत्येक वस्तू 20 रुपयाला किलो असं, पण तसं काहीच नव्हतं तिथं। जसं रोजचा रेट आहे ना तर तसाच रेट होता। तर फक्त टोमॅटोज तेवढी स्वस्त होती, टोमॅटो 10 रुपयाला किलो होती, बाकी सगळंच महाग होतं। जसं रोजच्या बाजारात असतं ना तर तसंच होतं। इथं खाऊची दुकानं पण आली होती, पण स्वराज म्हणत होता फुटाणे घे, पण मी काय घेतले नाही, कारण असं उघड्यावरचं घ्यायला पण नको वाटतं। नंतर मग थोडंफार सामान काय घेतलं, काकडी वगैरे 2-3 वस्तू घेतल्या आणि मग घरी यायला निघालो आम्ही। छान केंद्रात पण गेलो होतो, तर तिथं पण नुसतंच दर्शन घेतलं आणि आलो। आरतीला काय थांबलो नाही, केंद्रातून दर्शन घेऊन निघालो। तिथून मग इथं रिक्षाला थांबलो होतो येऊन, तर रिक्षा पण काय आज लवकर भेटत नव्हती आम्हाला। तर तिथंच हे पण होतं, केळीवाला पण होता, तर शौर्य म्हणला केळी घे, म्हणून तिथं केळी वगैरे घेतली आणि मग नंतर रिक्षा एक भेटली, तर रिक्षामधनं आम्ही निघालो घरी यायला। तर स्वराजचं काय चाललंय बघा। तर खूप मस्ती करतात मुलं अशी बाहेर गेल्यावर। घरी आलो आणि रडत होते दोघं पण, पिचकारी घे म्हणून, कारण पिचकाऱ्या पण होत्या विकायला। पण ह्या गेल्या वर्षीच्या पिचकाऱ्या ज्या आहेत ना, आता काय बोलतात त्याला, वॉटरगन, वॉटरगन होत्या, डीमार्टनं घेतलेल्या गेल्या वर्षीच्या, तर त्या ठेवलेल्या तशाच होत्या। त्या आल्या त्यांना काढून दिल्या पोटमाळ्यावरच्या। 1 किलो काकडी, 1 किलो बटाटा, 1 किलो टोमॅटो घेऊन आले आणि आणलेलं होतं, तर ते छान असं निवडून ठेवलं। बटाटे काढून ठेवले, बटाटे धुवून ठेवायची काय गरज नाही पडत। नंतर मग टोमॅटो धुतले आणि काकडी पण धुवून ठेवली। स्वराजला काकडी खायला खूप आवडते, पण ही काकडीनं जर कडूच लागत होती, म्हणून सालं वगैरे काढून खाल्ली। यांनी हे चालू होतं वॉटरगन दाखवायचं, आणि गेल्या वर्षीच्या वॉटरगन ठेवल्या म्हणून राहिल्या, नाही तर वर्ष खेळणी टिकल्या असं आमच्याकडे कधीच नाही झालं। एखादं खेळणं एक 8 दिवस टिकेल, 8 दिवसाच्या वर आमच्याकडे काही जास्त टिकत नाही। पण काकडी जरा कडूच होती, तर ती सालं वगैरे काढून खाल्ली, स्वराजला दिली। आणि नंतर मग मला आज काय जास्त स्वयंपाक करायचा नव्हता, मिस्टरांचा टिफिन दिला होता दुपारी, आणि हे दोघे जाणार होते बड्डेला। शौर्याची एक फ्रेंड आहे, तर तिचा बड्डे होता, तर तिच्या मम्मीने सांगितलेलं पोरांचं जेवण नका बनवू, आणि येताना मला छान केक पण दिला होता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।